हॅलो नमस्कार, मी वर्षा. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. सकाळची देवपूजा केली. मी कुठं मंदिरात जात नाही, घरीच असते दिवसभर. घरीच पिंड आहे माझी, तिचा अनुभव आहे, त्याच्यामुळे तिची देवपूजा केली. पूजा केली, तिचं नवनी म्हणजे तिचं जे पाणी होतं पिंडीचं, ते पाणी घरात शिंपडलं निगेटिव्ह एनर्जी जाण्यासाठी. त्याच्यानंतर म्हटलं आता चला रताळ्याचे काप बनव. रताळ्याचे काप बनवते आहे. रताळ्याची कापाची रेसिपीही मी तुमच्यासोबत शेअर करेन, पण आता थोडीशी शेअर केलेली आहे. मस्त गोड केलेले, ते छान लागले. तुम्हालाही कमेंटमध्ये कसे वाटले नक्की सांगा. आणि साजूक तुपही मी तुम्हाला दाखवते आहे. आज उपवास होता, सोमवार. मिस्टरांना तर टिफिन करून दिला होता सकाळी, ते गाडीवर निघून गेले. काय करता काय नाही तेही तुमच्यासोबत लवकरच मी शेअर करेन. बटाट्याचे काप कसे वाटले, काय वाटले, कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघत राहा. रताळ्याचे काप मी खाण्याच्या आधी देवाला दाखवले, मग देवांना ठेवले, देवांचा आशीर्वाद घेतला. आणि तिथून पुढे मग मी स्वतः जेवण केलं, म्हणजे तेव्हानंतर फराळाचं केलं. तर कसा वाटला व्हिडिओ, कशी माझी पिंड आहे आणि पिंडीचाही एक अनुभव आहे, तोही तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन मी. व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघत राहा. हॅलो नमस्कार, मी वर्षा. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर चला आज म्हणजे काही दिवसापासून आपले ब्लॉगच येत नव्हते, काही कारणास्तव येत नव्हते. माझा लहान मुलगा म्हणजे माझा अथर्वची तब्येत बरी नसल्यामुळे मी ब्लॉग शूट करताच आला नाही, कारण लहान मुलगा तो चिडचिड करायचा, तर बऱ्याचशा गोष्टी. तर इथून पुढे ब्लॉग येतील ह्याची मी काळजी घेईल. दररोज येण्याचा प्रयत्नही करेन, दररोज ब्लॉग टाकण्याचा. तर चला, आमच्या दादांनी काल साड्या आणल्या. कशा आहे काय आहे, आता ऋषी हरताळका, परत रक्षाबंधन हे सण येत आहे आपले. त्या सणांसाठी त्यांनी म्हणजे गाडीचं काम करायला गेलेले होते बाहेर मालेगावला. तर मग तिथे त्यांनी बघितलं, त्यांना आवडल्या, तिथून त्यांनी ते घेऊन आले. तर कशा आहेत काय आहेत कमेंटमध्ये मला सांगा. आणि कोणते कलर कोणाकोणाला सूट होतील तर हेही मला सांगा. तुम्ही बघितले आहेत माझ्या जाऊबाई, माझ्या सासूबाई, परत त्यांच्या बहिणींनाही काही द्यायचे, अशा 5 साड्या आणलेल्या आहेत त्यांनी. तर कशा आहेत काय आहेत कमेंटमध्ये मला सांगा. तर बघा, याची पहिली साडी आहे ही. हे बघा, हिचा अंगावर टाकून दाखवते मी तुम्हाला. हिचा ग्रीन कलर आहे पदरचा. आणि बरं अशी आहे येल्लो कलरची, आणि त्याच्यावर रेड कलरचे अशा धाराधार आहे. परत प्रिंट पण आहे आणि वर्कसारखं. हा एक पीस आहे. अजून तुम्हाला दाखवते मी काही गड्या उपरणे माझ्या आम्ही बघितल्या, पण मग अजून डिस्कस नाही केला कोणती घेणार आहे, कोणती घेणार आहे. तर ही एक आहे रेड कलरची, उंचावली कलर. याच्यामध्ये बी गोल्डन कलरचे काट आहे आणि पिंक आणि गोल्डन डार्क पिंक आहे. तर त्याच्यामध्ये त्याचा पदर आहे. असं आहे, मी पूर्ण काय ओपन करत नाही. हा पदर आहे आणि साडीचा कलर आहे. हे बघा, तर कसा आहे कमेंटमध्ये मला सांगा. आणि कोणता कलर कोणला शोभेल हे मला सांगा. तर ही एक आहे पर्पल कलरमध्ये. हे बघा, हिच्याशी रेड कलरची काट आहे, रेड कलरचा पदर आहे, असं चॉकलेटी मरून कलरमध्ये. आणि वाईन कलर म्हणजे पर्पल कलरची अशी पूर्ण साडी आहे. तर 3 झाल्या, अजून 2 आहे. एक ग्रीन कलर आहे. हे बघा, हिची बी अशी ग्रीन कलर आहे आणि चॉकलेटी कलरची ही एक आहे. त्यांनी किती आणल्या काय आणल्या आम्हाला काही माहीत नाही, फक्त त्यांनी आणलेल्या आहे.
मग मी तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं. थोड्या जणी त्यांना म्हटलं तुम्हाला फक्त ब्लॉगसाठी द्यावा. शेअर करते मी आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत की कशा आहेत, काय आहेत आणि प्राईस काय असेल. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा याची काय प्राईस असेल. मीही त्यांना विचारू, तुम्हाला सांगेन. हा एक आहे असा मोरपंखी कलर आणि त्याचे चॉकलेटी काट आहे बघा, छान आहे. यांचे जे काट आहेत त्याच कलरचे पदरही आहेत आणि ब्लाऊज पीसही आहेत. तुम्हाला कशा वाटल्या, काय वाटल्या कमेंटमध्ये मला सांगा. चला व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघत राहा. चला आता आपण जाणार आहोत वावरात. काय करायचं आहे काय नाही हे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघत राहा. चला भेटू लगेचच. हाय, आता आम्ही निघाली वावरात. आता वावराचे पण काहीतरी कामं असतात आणि पाऊस बी पडत नाही आहे. कोणाकोणाकडे कोणत्या कोणत्या गावाला पाऊस पडतो आहे मला कमेंटमध्ये सांगा, जिथून माझे व्हिडिओ बघतात तिथून. तर चला आता भुईमुग निंदायचा आहे. तुमच्यासोबत आमची शेतीत काय काय टाकलेलं आहे, कसं कसं आहे, उगलेलं आहे, कोणत्या म्हणजे कशा प्रकारे हे उगलेलं आहे बी आपलं जे टाकलेलं आहे आपण ते पण शेअर करते. तर चला आता भुईमुग निंदायला जायचं आहे. आणि वावराची बी काहीतरी कामं असतात थोडेफार. घरातलेच बघूनही नाही चालत, मुलंही बघून नाही चालत. अथर्व झोपलेला आहे. तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघत राहा. आता आपण जाऊ डायरेक्ट वावरात. आता मी वावरात आली होती. ही बाजरी आहे कशी दिसते, मका, पण पाऊसच नाही आमच्या इकडे. तर कसं वाटलं म्हणजे भुईमुग निंदायला जायचं होतं त्याच्यामुळे माऊ पण चालली होती पुढे. तिचा मागचाच व्हिडिओ शूट केला मी थोडासा. हे बघा मी चालली होती तेव्हा ती माऊ कशी पळते. परत तिथून नंतर म्हणजे असं आमचं वावर आहे तोही व्हिडिओ तुम्हाला येईल. हे बघा हे भुईमुगाची झाडं आहेत. मी आता भुईमुगाच्या वावरात गेली. तिथे निंदायचं काम म्हणजे आजूबाजूचे गवत काढायचं काम चालू. परत आपल्या मुगालाही शेंगा लागलेल्या आहेत, तोही व्हिडिओ तुम्हाला येईलच. पण थोडंसं माझं काही प्रॉब्लेम असल्यामुळे येत नाही व्हिडिओ रोज आणि कंटिन्यू. तर मला प्लीज म्हणजे मला सगळ्या ताई समजून घेतील दादा किंवा का बरं व्हिडिओ येत नसतील. लहान मुलगा वगैरे असेल त्याच्यामुळे. आई ताई मी निंदत होत्या, मीही निंदत होती. त्याच्यानंतर सायंकाळची देवपूजा आपली घरात देवपूजा केली, देवांना नमस्कार केला, तुळशीपाशी दिवा लावला आणि मग स्वयंपाकाची तयारी, अथर्वाचं जेवण. चला ही मी बटाट्याची भाजी केली, तुमच्यासोबतही शेअर करेन. माझ्या मम्मीकडची रेसिपी आहे, तर कशी वाटली. हाय, आता स्वयंपाक तर रेडी झालेला आहे. 9 वाजले पण आमचे लेटच जेवण होतात. आणि काय सांगायचं ना, तर माऊचे पप्पा थोडेसे लेट होता म्हणजे 10-11 वाजता त्यांना 10:30. आमचे जेवण लेट होतात. तर आता इथंच व्हिडिओची एंड घेते आणि काय काय बनवलं आहे मेनू तुम्हाला तो पण दाखवते. चला आपण बघूया काय काय मेनू केलेला आहे तो. बटाट्याची भाजी ही माझ्या मम्मीच्या पद्धतीने मी बनवली आहे. मस्त आपली अशी डाळ झाली आहे. आता इथेच व्हिडिओची एंड घेते. बाय, गुड नाईट. लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय. आणि चला एकच विनंती माझी सगळ्यांना, जे जे माझे व्हिडिओ बघत असतील कुठून कुठून, त्यांनी मला सपोर्ट करा, हेच माझी विनंती. चला तुम्हा सगळ्यांना बाय बाय. उद्या भेटू नवीन ब्लॉगमध्ये.